एकनाने पडवते. चला बोला. हाय गाईज, वेलकम टू मनातला अनप्लग. मी आहे जान्हवी मी आहे प्रवीण. आणि आजचा जो टॉपिक आहे ते मला असं वाटतं की प्रवीणने इंट्रोडक्शन करावं. ओके. ही इज एक्सपर्ट इन दॅट. हो. प्रवीण प्रॉम्प्ट इंजिनियर आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी सुरुवात करत असताना थोडंसं फॉर्मल होऊ शकते, पण आज आपण बोलणार आहे सध्याच्या ट्रेंडिंग विषयी, ज्याचं नाव आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजेच ए आय बद्दल बोलू म्हटलं आज. काय असं का बोलला? तर मी सुरुवात केली, आता तू बोल. पेशा तुम्ही पण चालू शकला. हा, त्याच्याबद्दल बोलायचं म्हणशील तर सुरुवात आपण करू शकतो कशी. तर सगळ्यात पहिल्यांदा AI टेक्नॉलॉजी आता जे आपण वापरतोय त्या रिलेटेड त्या पद्धतीचं टेक्नॉलॉजी आपण सगळ्यात पहिल्यांदा कधी वापरली, हे मला असं आता बोलता बोलता सुचते. तर मला आठवतंय की मोबाईलवरती आपल्याला फेस ॲप म्हणून एक ॲप होती, काहीतरी काय म्हणलेलं मी काल, फेस ॲप. तर फेस ॲपमध्ये आपल्याला आपला फोटो अपलोड केल्यानंतर मच्छर असणारच, आता पावसाळा नुकताच चालू झाला ना. तर आम्ही सांगत होतो फेस ॲप. आपण फोटो अपलोड केल्यानंतर त्या फोटोला आपण लहानपणी आपण कसं दिसत असेल किंवा म्हातारे झाल्यानंतर आपण कसं दिसतो, ओल्ड एज झालं, तर ही एक टेक्नॉलॉजी किंवा हा एक इफेक्ट आपण म्हणू शकतो त्या फोटोसाठी आला होता. हा, ते AI नव्हतं. हा, इतकं ऍक्युरेट नसायचं. आपलं तोंड आपण केलं तर गोरा माणूस असेल तर ते फॉरेनर दाखवायचं. हा बरोबर. असेल तर ते हा, ऑब्विसली बरोबर आहे. नाही बरोबर. काळा गोरा म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही, कारण की आपला कुठे उजेड पडतो एवढा. ठीक आहे. विषय हा होता की ती फेस ॲप होती, तर त्याच्यामध्ये आपण ती टेक्नॉलॉजी वापरत होतो. तर तिथं कुठंतरी AI टेक्नॉलॉजीची सुरुवात, मी अनुभवलेली सुरुवात आपण म्हणू शकतो, असं मला वाटतं. मग नंतर आता AI इंडियामध्ये यायला खूप उशीर झाला. अजून एक होतं पिक्सार्ट आणि ते बेसिक्स 12 मध्ये ते यायचं नाही का, फोटो अपलोड केला की ते वॉटर कलर स्टाईल मध्ये करून द्यायचं. ओके. क्रेयॉन पेन्सिल स्केच पण करून द्यायचे. फोटो अपलोड करायचा आणि ते स्केच मध्ये. मग ते नंतर कुठलं बेसिक्स 12 मुली जास्त वापरतात. मी पिक्सार्ट वापरायचो. तुला कसं माहित मुली जास्त वापरतात? असंच पिक्सार्ट वापरायचो मी. तर त्या पिक्सार्ट मध्ये पण ते होतं की स्केच मध्ये कन्वर्ट करणार, HDR इन्क्रीज करून ते थोडंसं पेंटिंग टाईप वगैरे दिसणार, अशा पद्धतीचं होतं. तर ते यायची सुरुवात असेल असं वाटतंय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक टेक्नॉलॉजिकल सब्जेक्ट इंडियामध्ये खूप लेट आलाय किंवा आपल्यापर्यंत लेट पोहोचला असं म्हणू शकतो. आता आपण कोल्हापूर, पुणे आणि या थोडंसं निमशहरी भागात राहतो. म्हणजे कोल्हापूर पण आता शहरी झालंय, पण तितकं नाही. अजूनही गाव पण अजूनही अबाधित आहे. पण आपल्याकडे थोडीशी ते टेक्नॉलॉजी लेट पोहोचली असं मला म्हणता येईल. आणि त्यानंतर मग फोटोमध्ये पहिल्यांदा ती टेक्नॉलॉजी आली. फोटोमध्ये काही एडिटेबल्स मॉडिफिकेशन्स आपल्याला करता येत होते AIच्या माध्यमातून. म्हणजे सुरुवातीला आपण काही इफेक्ट्स मध्ये ते आपल्याला करायला लागत होतं. नंतर त्याच्यामध्ये एक क्रांतिकारी शब्द आला, त्याचं नाव प्रॉम्प्टिंग. मग ते प्रॉम्प्टिंग आपण कसं करतोय, आपल्याला कसं प्रॉम्प्टिंग करायचं आहे हे थोडंसं चॅलेंजिंग वाटायचं. आणि एक प्रॉम्प्ट दिला की बऱ्याचशा गोष्टी चेंज होत होत्या. आणि प्रॉम्प्ट आपण म्हणजे गुगलवर आपण सर्च करतो ते पण एक प्रकारचं प्रॉम्प्टच आहे. हा, राईट. आता आपण ट्रान्सलेट करतो ते पण AIच आहे. हो 100% बरोबर. राईट. तर ते प्रॉम्प्टिंग आपण कशा पद्धतीने करतोय ह्याच्यावरती नंतर मग ती टेक्नॉलॉजी जास्त डिपेंड राहू लागली. म्हणजे आपण कसा ॲक्युरेट प्रॉम्प्ट देतोय आणि त्या प्रॉम्प्टचा वापर करून आपण एखाद्या क्रिएटिव्ह मधलं मॉडिफिकेशन कसं करतोय हे. आता आम्ही फक्त इमेजेस, व्हिडिओज आणि क्रिएटिव्ह बद्दल का बोलतोय तुम्हाला लक्षात आलं असेल, कारण की आम्ही मीडिया आणि फिल्म आणि ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ मेकिंग ह्या क्षेत्राशी जरा जास्त रिलेटेबल असल्यामुळे आम्ही ते बोलतोय. पण
सुरुवातीला एआयचा जास्तीत जास्त वापर हा इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी होत होता. म्हणजे विकिपीडिया हे माध्यम आपल्याला पूर्वीपासून आपल्याकडे होतं विकिपीडिया, पण त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन म्हणजे विकिपीडियामध्ये आपण एक सब्जेक्ट गुगलला इनपुट केला की त्याच्या रिलेटेड आपल्याला खूप साईट्स याच्या, आणि त्या सगळ्या कलेक्शन्स मधनं आपल्याला अपेक्षित असलेली गोष्ट शोधावी लागत होती. पण एआय मध्ये आपल्याला अपेक्षित असणारी गोष्टच आपल्या समोर आणते ती टेक्नॉलॉजी. हा त्याचा एक बेनिफिट वाटतोय मला. असंच आता त्याच्यामध्ये ऍक्युरसी किती आहे आणि म्हणजे किती ऑथेंटिक माहिती एआय आपल्याला पोहोचवतं याच्याबद्दल जान्हवीला काय वाटतं, आपण तिच्याकडून ऐकू पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरचं काही माझं म्हणणं असेल ते बोलेन. म्हणजे एआय जेव्हा आम्ही वापरतो, मी मोस्टली इमेज जनरेशनला वापरते. बाकी गोष्टी अकॅडमिक्स मध्ये वापरते. ओके. आता कॉलेज मध्ये कोणतं पगार असेल नक्कीच बघेल कोण ना कोणतरी, आणि त्यांना माहिती आहे सगळं. तर अकॅडमिक्स मध्ये आपण हा पण वापरतो. Obviously. जेव्हा आम्ही वापरतो हम्म. तेव्हा तसं मी नाही वापरत. हा. म्हणजे त्याने काहीतरी दिलं, हम्म. समज त्याने काहीतरी दिलं हम्म. की हम्म. या ह्याच्यावरती मला एक शॉर्टनट लिहून द्या, हम्म. तर मी ते वाचते पहिला. हम्म. ते वाचते आणि त्यातलं जे मला पटतंय हम्म. तेच मी ठेवते. Right. आणि ते वाचत असताना आपल्याला अजून पॉइंट्स येतात. हम्म. म्हणजे ते वाचते आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला पॉइंट्स येतात, बरोबर, मग मी ते ऍड बरोबर, करते. बरोबर. म्हणजे मला नाही वाटत की एआय मी पूर्णपणे हम्म. तसं युज करते. बरोबर. ॲक्युरसी तशी नसतेच. म्हणजे हम्म. असं खूप वेळा झालं की एआय जे देतंय ते चुकीचं असते. म्हणजे मला माहित असते ते चुकीचं असतं. आणि त्यांनी स्वतः ChatGPT असेल, जेमिनाय असेल, त्याच्या खाली त्यांनी स्वतः दिलंय की एआय कॅन मेक मिस्टेक्स Yes. म्हणून त्यांनी स्वतः ते दिलेलं आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये चुका 100%च होतात, कारण की शेवटी ती टेक्नॉलॉजी आहे आणि त्या टेक्नॉलॉजीला म्हणजे आपण ह्युमन ब्रेननी ज्या इन्फॉर्मेशन कलेक्ट केल्या त्या त्याला आपण सेव्ह केलेल्या असतात किंवा त्या सिस्टीम मध्ये फीड केलेल्या असतात, आणि त्याच आधारे ती टेक्नॉलॉजी आपल्याला इन्फॉर्मेशन देत असते. तर आता म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे आजकाल जे म्हणतात की एआय मुळे खूप सारे जॉब्स आणि खूप सारे फील्ड मध्ये रिस्क आले आणि ऑपॉर्च्युनिटीज कमी होत आहेत. पण मला तर असं वाटते की एआय माणूसच युज करतोय. म्हणजे आपण त्याला जसं ट्रेन करतो तसंच होणार. म्हणजे आता ते म्हणतात ना की बुक्स वगैरे आपण एआय कडून वाचून घेऊ शकतो की बुक्स आहे आणि त्याचा रिसर्च करून मला सांग की समोर काय. बरोबर. पण ते समोर शेवटी आपल्यालाच वाचायचंय ना. हा, ऑब्विसली. तेच म्हणजे खूप जणांचं असं होतंय की एआय आलं म्हणजे आता कम्प्युटर, हे पण सगळे जण बोलतात की कम्प्युटर आलते त्यावेळेस पण सगळ्यांना वाटलं होतं की आपले जॉब जाते. पण कम्प्युटर आल्यानंतर कम्प्युटर्स मधले आणखीन काही स्ट्रीम्स त्यासाठी उपलब्ध झाल्या. म्हणजे इंजिनिअरिंग मधलं कम्प्युटर सायन्स असेल किंवा कम्प्युटर मधलं सॉफ्टवेअर बिल्डिंग असेल, त्या रिलेटेड खूप स्ट्रीम असे निर्माण होतात. आणि त्या टेक्नॉलॉजीचा आपण वापर कशा पद्धतीने करतोय हे त्याच्यावर डिपेंड असतं. एआयचं पण आलं की तसं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. हा, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आलेलं आहे, एआय बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये एआय इंजिनिअरिंग सुद्धा आलेलं आहे आता 12वी नंतर आहे. पण एआयचा वापर आता बरेच जण म्हणतात की एआय आलं तर सेम नोकऱ्या जाऊ शकतात. ग्राफिक डिझायनिंग जास्तीत जास्त आता आम्ही त्या रिलेटेड असल्यामुळे आम्हाला म्हणतात की ऐकायला मिळतं. एआय वरती इमेज जनरेशन होतात, बॅनर डिझाईन होतात, फ्लायर डिझाईन होतात. जे पाहिजे ते आपल्याला त्याच्यातून इनपुट आपण दिले की आपल्याला मिळतं लगेच आउटपुट. तर तरी पण मला असं वाटतं की आपण त्या एआयचा कसा वापर करतोय, कारण की मी आतापर्यंत एआय खूप वापरलंय. इमेज जनरेशनसाठी असेल, व्हिडिओ एडिटिंगसाठी असेल, किंवा बाकी आमच्या ग्राफिक डिझायनिंग किंवा आम्ही आता दिगंबर मीडिया वर्क्सच्या माध्यमातून काम करत असताना एआयचा वापर प्रत्येक गोष्टीत करत असतोय. पण म्हणजे आतापर्यंत माझा एक अनुभव आहे की एक फर्स्ट टाइम आपण कुठला तरी एक प्रॉम्प्ट दिला आणि त्याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित असणारा रिझल्ट आपण काढत असू, तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये कधीच आपल्याला अपेक्षित असणारी गोष्ट मिळत नाही त्याच्यामध्ये, किंवा खूप मिस्टेक्स आहेत. म्हणजे अजूनही एआय मध्ये इंग्लिश प्रॉपर नाहीये, इंग्लिश ग्रामर प्रॉपर नाही, मराठी ग्रामरची तर पूर्ण अजूनही त्याच्यामध्ये मला वाटतं तो डेटाबेस. जेव्हा आपण एखादं समजा आपण आता इंस्टाग्राम पोस्ट साठी आम्ही हे यूज करतो, इंस्टाग्राम पोस्ट साठी कॅप्शन साठी, पण ते देतात 3 ऑप्शन देतात. 3 ऑप्शन मध्ये पण आपल्याला चूज करत असतं की त्यातलं आपलं कुठलं. म्हणजे अजूनपर्यंत ते एआय असं नाहीये की फोर्स नाही आहे की तुम्ही हे यूज करा प्रॉपर. फोर्स मला असं वाटतं की ते कधीच होऊ शकत. त्याला ती पॉवर देणार की तो आम्हाला फोर्स करते पण आपला. बरोबर. त्याच्यामध्ये व्हिडिओ जनरेशन मध्ये पण काही असे टूल्स आहेत, म्हणजे हिक्सफील्ड असेल किंवा जेमिनाय, ओमनी असेल, त्या रिलेटेड आता ते व्हिडिओ जनरेशन मध्ये खूप अपडेट आणत आहेत त्याच्यामध्ये. पण
आपण बनवलेले मॅन्युअल बनवलेले व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये जे इमोशन असतात ते इमोशन त्याच्यामध्ये तुम्हाला नाहीच दिसणार 100%. कारण की AI फक्त एक टेक्नॉलॉजी आहे, ते अजूनही थिंकिंग करू शकत नाही. तर त्या गोष्टीमुळे आपल्याला AI वरती आपण डिपेंड राहायचं आहे आणि एआयचा आपण वापर कसा करायचा हे शेवटी प्रत्येकाच्या टेक्निकवर डिपेंड आहे किंवा प्रत्येकाच्या विचारांवरती ते डिपेंड वाटते मला. ते बरेच जण म्हणतात की म्हणजे आता AI येतंय किंवा त्याच्यामध्ये व्हिडिओ जनरेशन होते तर ग्राफिक डिझायनिंग कमी होऊ शकते किंवा ग्राफिक डिझायनर्स जे आहेत डिझाईन बनवतात जे मॅन्युअली डिझाईन करतात सगळ्या गोष्टी कॉन्सेप्ट डिझाईन करतात तर त्यांचा जॉब म्हणा किंवा त्यांची क्रिएटिव्हिटी धोक्यात आहे असं म्हणू शकतो. पण तसं पाहता मला तर तसं काही वाटत नाही कारण की आपण आपल्या क्रिएटिव्हिटीमध्ये त्या AI टेक्नॉलॉजीचा वापर करून आणखीन क्रिएटिव्हिटी कशी आपण म्हणजे वाढवू शकतो किंवा किती चांगली करू शकतो हे आपल्यावर डिपेंड आहे. म्हणजे आता मी आमच्या युगंधर मीडिया वर्क्सच्या कामामध्ये ज्यावेळेस एखादं फ्लायर बनवायचं असेल एखादं डिझाईन बनवायचं असेल तर एआयचा वापर ॲज अन इन्स्पिरेशन म्हणून करत असतो. म्हणजे आपल्याला अपेक्षित असणारी गोष्ट म्हणजे आपण मॅन्युअली समजा एखादं डिझाईन बनवायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये कलर पॅलेट ठरवतो, त्याच्यामध्ये आपण लेआउटिंग ठरवतो, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट आपण कुठं कुठं प्लेस करणार हे ठरवतो, त्याचा फॉन्ट आपण ठरवतो. कारण की सगळ्या गोष्टी इंटरडिपेंडंट नसतात त्या थीमवर, जी थीम आपण त्या बॅनरमध्ये यूज करणार आहे तर त्या सगळ्या थीमचं प्रॉम्प्टिंग करून आपण AI वरून एक इन्स्पिरेशन घेऊ शकतो आणि त्या इन्स्पिरेशनचा वापर करून आपण मॅन्युअली डिझाईन बनवू शकतो. आता 2 डिझाईन समजा एआयचा आहे आणि आपण मॅन्युअल बनवले त्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला एआयचं अट्रॅक्टिव्ह वाटू शकतो. येस. पण आता मी 100% असं सांगू शकतो की आता एवढं आपण म्हणजे फेवरेबल झालोय त्या गोष्टीला की आपण एक मॅन्युअल डिझाईन एक एआय जनरेटिव्ह इमेज बघितली तर आपल्याला लगेच समजून जाते की एआय वर बनवली. आता आपण AI डिझाईन ते टिपिकल ते आहे ते आपण कुठं पण बघले तर आपल्याला कळते AI. तर मला तर असं वाटतं की AI आहे म्हणजे AI खूप ऍक्सेसिबल आहे. आपण फ्री मला ते करून देऊ शकतो. पण कुठला पण बिझनेस असू दे कुठला पण ओनर असू दे ज्याला ते त्याचं ब्रँड ऑथेंटिकली ग्रो करायचं किंवा त्याला ट्रस्ट बिल्ड करायचं तो AI जास्त वापरणार. येस पण एआयचे डिझाईन जे आहे ते बघितलं आपण कधी AI आपण skip लगेच करतो. समजतं आणि एक त्या म्हणजे मी आतापर्यंत बघितलं तर इमेज जनरेशन मध्ये ChatGPT खूप चांगले डिझाईन बनवते. जेमिनाय मध्ये थोडेसे ऍव्हरेज लेवलची डिझाईन बनतात कारण की जेमिनाय टेक्नॉलॉजी कम्प्लिटली इंग्लिश फॉर्मॅट नुसार चालते असं मला वाटतं कारण की मराठी तर लँग्वेज त्याच्यात प्रॉपर येत नाही. ChatGPT मध्ये प्रॉपर मराठी थोडंफार आहे पण त्याच्यामध्ये पण अजूनही ते 70-80% पर्यंत ॲक्युरसी आहे मराठीमध्ये. तू कुठले कुठले AI वापरले? मी फक्त ChatGPT आणि Google Gemini आणि क्लॉड AI आपण थोडं वापरलं त्याच्यामध्ये मी पण जेमिनाय यूज करतोय ChatGPT यूज करतोय. बाकी एक्सफिल्ड आणि या गोष्टी ज्या युट्यूबसाठी आहेत सॉरी व्हिडिओ जनरेशनसाठी आहेत त्या फक्त मी ओव्हरव्ह्यू केल्यात पण त्या यूज केलेल्या नाहीत अजूनही कारण की त्याचे सबस्क्रिप्शन आणि या गोष्टी आहेत त्यासाठी तेवढा कामाचा फ्लो नसल्यामुळे अजूनही ते यूज केलेलं नाहीये. तर त्याच्यामध्ये बोलणारच म्हणजे मी म्हणणार होते की आपण आता या व्हिडिओमध्ये एआयच्या फेवर मध्ये एवढं बोलतोय असं नाहीये की आम्ही एआय खूप चांगलं आहे आणि सगळ्यांनी युज केलं सगळ्यांनी युज केलं पाहिजेच आताच्या जगामध्ये आणि त्याचे काही डिसअडव्हान्टेजेस पण असतात काहीतरी असते पण आम्ही आमच्या कामामध्ये आता युट्यूबमध्ये किंवा इंस्टाग्राममध्ये आम्ही ते युज करतो. पण तुम्ही बघू शकता की कुठेही असं करणार नाही की आम्ही एआय कारण आम्ही पूर्णपणे एआय युज करतो. राईट आणि मी खूप म्हणजे सगळेजण एआय तुम्हाला यायला पाहिजे की तुम्ही शेवटी तुमच्या हातमध्ये कंट्रोल तुम्ही किती वापरणार त्यात तुम्ही चेंजेस केलेच पाहिजे. एआय आपण म्हणतो एआयला इमोशन्स नाही एखादं कॅप्शन घेतो आपण त्याला प्रॉम्प्ट देऊ शकतो पण त्यातले तुम्हाला रिअल व्हिडिओ मध्ये काय आहे ते सांगायचं ते शेवटी तुम्हाला चेंज करतो फक्त एक फॉर्मॅट देतो. आता त्या कॅप्शन्स मध्ये पण बघितलं असेल तुम्ही ऑर्गन कॅप्शन ज्यावेळेस काढतो त्यावेळेस आपण ते फर्स्ट टाइम जेव्हा आपल्याला रिझल्ट देतो तो क्वेश्चन ते फर्स्ट टाइम तुम्ही वाचताना 100% एकदा दोनदा अडकणार 100% कारण की त्याच्यामधले पॉझेस त्याच्यामध्ये जे विरामचिन्ह असतात म्हणजे अनुस्वार असेल स्वल्पविराम असेल उद्गारवाचक चिन्ह या गोष्टींचं अजूनही तितकं चांगलं ज्ञान त्या एआयला नाही कारण की ते सरळ एक शब्द रचना करून आपल्याला पाठवत असतात. तर तोही एक त्याचा ड्रॉबॅक मध्ये एकदा जेव्हा इमेज जनरेशन चालू तर एका मुलगीचं व्हायरल गेलं होतं तुझ्या खांद्यावरचं तेल गेला त्याचं पाठीमागचं असं आहे लोकांना असं वाटतं की ते खूप रिस्की आहे तर ते आहेच की कोणासोबत आपण व्हिडिओ आणि फोटो हे करू शकतो.
पण ते जे आहे की गुगल आपला ईमेल कनेक्ट असतो आणि ईमेल आपल्या गुगल फोटोजला कनेक्ट असतो किंवा दुसऱ्या इंस्टाग्रामला कनेक्ट असतो. तिथनं पण डेटा हे करतो, ट्रॅक करतो. असं काय नाही की मध्ये खूप हे गेलं होतं की AI तुमचं फोन हॅक करतो किंवा हे हॅक करतो. ते फक्त तुमच्या ईमेल रिलेटेड जे आहे ते टाकत त्याच्यामध्ये परमिशन्स येतात ना आपल्याला कुठल्या कुठल्या म्हणजे गोष्टींना आपण ऍक्सेस करतो. म्हणजे आता एखादं चांगला नवीन ऍप घेतलं तर त्याला मला कॉन्टॅक्टचा ऍक्सेस लागतं, गॅलरीचा ऍक्सेस लागतं, परत ईमेलचा ऍक्सेस, मायक्रोफोन असेल, सगळ्या गोष्टींचा ऍक्सेस असतो. तर आपल्याला कुठल्या गोष्टींना ऍक्सेस द्यायचा आहे, कुठल्या नाही द्यायचं हे आपल्यावरती असतं. आपल्याकडे सरळ सरळ लगेच स्लो करून टाकतात, वाचत पण नाही. आणि त्यामुळे ते प्रॉब्लेम घडतात, फोन हॅक होणं असेल काही गोष्टी. आणि आपल्या मायक्रोफोनचं पण आपण खूप म्हणजे गोष्टी बघतो. आपण इंस्टाग्रामवरती आपल्याला काही फीड येतात किंवा इन बिटवीन कॅमेरा नेट चालू असताना आपण काही गोष्टी डिस्कस करतो फ्रेंड्स मध्ये किंवा बाकी. तर त्या गोष्टी सुद्धा मायक्रोफोन मध्ये त्या हे होत असतात, डिटेक्ट होत असतात. त्यानुसार आपल्याला इंस्टाग्रामवरती फीड येत असतात आणि त्याच पद्धतीने AI पण काम करतो. AI आपला कम्प्लीट डेटा अनालाइज करत असते आणि त्यानुसार आपल्याला काय अपेक्षित आहे ते देत असते. आता उदाहरणार्थ कालचीच गोष्ट आहे की पहिल्यांदा आम्ही फिल्म मेकिंग रिलेटेड बऱ्याच गोष्टींसाठी AI ChatGPTचा यूज करत होतो, जेमिनाचा यूज करत होतो. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला असं येत होतं की तुम्ही फिल्म मेकर आहात तर तुमच्यासाठी खूप चांगली सुवर्ण संध्या वगैरे ते खूप मोटिवेट करतो AI आपल्याला. एवढं मोटिवेशन आतापर्यंत कोणी दिलं नाही, थोडं AI ने दिलं. तर ते काल मी सर्च केलं सहज काही गोष्टी, तर त्याच्यामध्ये फिल्म मेकर सोबत कॉन्टेंट क्रिएटर असं ऍड आलं. तर जस्ट आम्ही काही व्हिडिओज बनवतोय, काही कॉन्टेंट क्रिएशन रिलेटेड त्याच्यावरती सर्च करतोय किंवा इमेजेस डाउनलोड करतोय. तर तो सगळा फोनचा डेटा त्याने घेतल्यामुळं त्याच्यामध्ये ते कंटेंट क्रिएटर हा शब्द आला. त्यावेळेस पण आमचं डिस्कशन झालं की हे असं नवीन कसं काय आलं. म्हणजे एकदा आणि मनातल्या लक्षात त्याचं कॅप्शन जनरेट करू घ्यायचं, तर एकदा सांगायला की ते लक्षात मग ते लोकांना असं वाटतं की ह्याला कसं कळालं. बरोबर. म्हणजे मला तर असं वाटतं की सगळ्या टॉपिकचा की AI तेव्हा सांगतो होणार जेव्हा आपण त्याचा अति यूज करतो. तर त्याचा पूर्ण 100% आपण AI यूज 100%. आणि AI ने क्रिएटिव्हिटी कमी होणार आहे का, तर 100% होणार आहे. कशी सांगतो, कारण की त्याच्यामध्ये सॅच्युरेशन खूप होणार आहे. म्हणजे आता मी बघतोय म्हणजे मी खूप चांगलं एडिटिंग करतोय किंवा असाला भाग नाही, तर शांतना करण्याचा भाग नाही. मी सांगतोय की मी जस्ट AI वरून एखादी इमेज जनरेट केली तर ते ऍज इट इज कधीच म्हणजे क्लायंटला किंवा माझ्या वैयक्तिक वापरासाठी कधीच वापरत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये जनरेट करतानाच माझी थीम ठरलेली असते की आपण त्याच्यामध्ये काय करायचं आणि AI कडून आपल्याला काय अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये मग नंतर मी कॅनवा मध्ये ते मॉडिफिकेशन करतो. म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी तुमच्या प्रॉम्प्ट मध्ये कळते. म्हणजे तुम्ही नुसतं कळालं की म्हटलं मेक अ ग्राफिक डिझाईन रिलेटेड टू माय इंस्टाग्राम पेज किंवा ग्राफिक डिझाईन रिलेटेड टू माय एडिटिंग वर्क, एवढंच तुम्ही टाकलं तर ते वाटेल काही पण तुम्हाला हे हवं. तुम्ही त्याच्यामध्ये टाकलं की माझ्या एडिटिंगच्या पेजचं असं नाव आहे, त्याच्यामध्ये मी एडिटिंग करतो.